गोष्टीचं नाव असाही एक प्रवास. लेखक अमित भावे. सौ मंगला गोगटे यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरचे कस्टम्स आणि सिक्युरिटीचे सर्व सोपस्कार पूर्ण केले. पासपोर्ट व बोर्डिंग पास नीट पर्समध्ये ठेवले आणि त्यांची कॅरी ऑन बॅग घेऊन गेट नंबर 50 शोधत चालायला सुरुवात केली. त्यांचे ब्रिटिश एअरवेजचे लंडनला जाणारे विमान गेट नंबर 50वर लावलेले होते. त्यांना पुढे लॉस एंजेलिस मार्गे फिनिक्सला जायचे होते. मुंबईवरून बहुतेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रात्रीचीच असतात आणि त्याप्रमाणे त्यांचेही विमान भल्या पहाटे 4:30ला सुटणार होते. त्यामुळे अख्खी रात्र ताटकळत जागावे लागणार होते. हा काही त्यांचा पहिलाच प्रवास नव्हता, त्यामुळे जागरणाचे त्यांना एवढे काही वाटत नव्हते. आजूबाजूची वेगवेगळी दुकाने बघत भरपूर पायपीट करून त्या एकदाच्या त्यांच्या गेटवर येऊन पोहोचल्या. इतर प्रवासी यायला पण हळूहळू सुरुवात झाली होती. बोर्डिंग काउंटरवरच्या जवळच्या काही रिकाम्या सीट्स बघून त्या लगेच त्या दिशेने गेल्या व त्यातली एक सीट पटकावली. बोर्डिंग सुरू होईपर्यंत पुढचे जवळजवळ 2 तास त्यांना तिथेच घालवायचे आहेत ह्या तयारीनिशीच त्या आलेल्या होत्या. पर्समध्ये वरतीच एक लहानसे पुस्तक त्यांनी प्रवासात वाचण्यासाठी म्हणून घेतले होते. त्यांनी पुस्तक उघडले आणि चाळायला सुरुवात केली. 3-4 मिनिटातच एक मुलगी सामानासह तिथे आली. 18-19 वर्षांची असेल. स्वेटशर्ट, जीन्स आणि पाठीवर गच्च भरलेली बॅकपॅक. तिने त्यांच्या बाजूची सीट रिकामी आहे ते बघितलं. त्यांच्याकडे बघून ती हसली आणि त्या रिकाम्या सीटवर ती येऊन बसली. सौ गोगटे यांनी नकळत तिच्या बॅगवरचा टॅग बघितला. रिया परांजपे. मराठीच आहे तर, असे मनाशीच म्हणाल्या. त्या मुलीने स्वतःचा पासपोर्ट वगैरे चेक केला आणि फोनवरून टेक्स्ट करायला सुरुवात केली. 2च मिनिटांनी ती मुलगी त्यांच्याकडे बघून इंग्लिशमध्ये बोलायला लागली. कॅन यू प्लीज लुक आफ्टर माय बॅग फॉर अ फ्यू मिनिट्स? आय विल गेट समथिंग टू ड्रिंक. त्या हसल्या व म्हणाल्या, अगं मी मराठीच आहे, मंगला गोगटे. पण तुला येतं ना मराठी? मी बघते तुझ्या बॅगकडे, तू खुशाल जाऊन फ्रेश होऊन ये. ती मुलगी हसली. थँक्यू काकू, मला येतं मराठी. मी रिया, पण तुम्हाला काकू म्हटलेलं चालेल ना? असे म्हणून ती पुन्हा हसली आणि सौ गोगटे पण. आपल्या प्रवासात छान कंपनी मिळाली असे दोघींनाही वाटून गेले. काहीतरी आठवल्यासारखे वाटून रिया म्हणाली, अहो पण तुम्हाला कसं कळलं की मी मराठी आहे ते? सौ गोगटे म्हणाल्या, अगं तुझ्या त्या बॅकपॅकवरच्या टॅगवर लिहिलेस की एवढ्या मोठ्या अक्षरात? ती खाली ठेवताना नजर गेली त्याच्यावर. रिया म्हणाली, ओ खरंच की, मी विसरूनच गेले. मी पहिल्यांदाच प्रवास करते ना, जरा टेन्शनमध्ये होते. मी येताना स्टारबक्सचा बोर्ड बघितला. म्हटलं आधी गेट शोधू आणि मग आणू कॉफी. आता घेऊन येते हं पटकन. तुम्हाला काही हवं आहे का? सौ गोगट्यांनी नकारार्थी मान डोलावली व म्हणाल्या, थँक्यू, मला नको काही, तू ये जाऊन. थोड्या वेळाने रिया स्टारबक्सचा कॉफीचा सगळ्यात मोठा कप घेऊन परत आली. सौ गोगटे ह्यांनी ते बघितलं आणि त्या वाचत असलेलं पुस्तक पुन्हा पर्समध्ये ठेवलं. आता पुढचा काही वेळ तरी रियाशी गप्पा मारायचा त्यांचा प्लॅन होता. कुठे लंडनला शिकायला चाललीस की काय? सौ गोगटे यांनी संभाषण सुरू केलं. लॉस एंजेलिसला चालली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामध्ये बॅचलर ऑफ सायन्स करणारे, रियाने अभिमानाने सांगितलं. तुम्ही कुठे चाललात? तिने काकूंना विचारलं. अरे वा, म्हणजे लॉस एंजेलिसपर्यंत कंपनी आहे तर. मी पुढे फिनिक्सला चालली आहे. तिथे ॲरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये एका सेमिनारसाठी चालली आहे. ओ वाव, सेमिनार? तुमच्या कंपनीतर्फे? मला वाटलं तुमचा मुलगा किंवा मुलगी आहे तिकडे. कंपनीतर्फे नाही गं, मी व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर म्हणजेच वैद्य आहे. पण मी टिळक आयुर्वेदिक महाविद्यालयात शिकवते आणि रिसर्च देखील करते. फिनिक्सला प्राचीन संस्कृती आणि त्यांच्या वैद्यकीय प्रणाली असा 3 दिवसांचा सेमिनार आहे. त्यात मी एक पेपर प्रेझेंट करणार आहे. आणखीन पण 3-4 आयुर्वेदिक वैद्य येणार आहेत. म्हणूनच चालले मी तिकडे. सौ गोगटे यांनी त्यांच्या ट्रिपचं प्रयोजन सांगितलं. त्या एक क्षणभर थांबल्या व म्हणाल्या, तू पुढे मेडिकल स्कूलला ॲडमिशन घेणार आहेस का? हो, खूप कठीण असते त्यांची एंट्रन्स, पण मी नक्कीच ट्राय करणार आहे. बघूया कसं काय जमतं ते. आईबाबांपासून पहिल्यांदाच एकटी आणि एवढ्या लांब जातीये, त्यामुळे थोडी नर्वस होते. पण आपली अचानक भेट झाली आणि तुम्ही तर डॉक्टर,
त्यामुळे आता मी जरा रिलॅक्स झाली आहे. एवढं बोलून रिया हसली. तोपर्यंत रियाची कॉफी पण संपली होती. तिने पुढं बोलणं चालूच ठेवलं. कॉफी प्यायल्यावर खूप बरं वाटतंय आता. काकू, तुम्ही पुण्याला असता का? मी मुंबईचीच आहे. आयुर्वेद म्हटलं की मला बाबा रामदेवच आठवतात. बाकी माझा काही संबंध नाही. त्या वाक्यावर दोघीही खळखळून हसल्या. त्यानंतर एक क्षण गेल्यावर सौ गोगटे म्हणाल्या, हो, मी पुण्याची. माझे वडील पण आयुर्वेदिक डॉक्टर होते. आयुर्वेद रसशाळा आहे ना पुण्याची, तिथे होते कामाला. तुझा आयुर्वेदाशी संबंध नाही आणि मी माझ्या अख्ख्या आयुष्यात ॲलोपॅथी ट्राय केलेली नाही. त्यावर रियाला पटकन हसू फुटलं. तेवढ्यात रियाचं लक्ष तिच्या फोनकडे गेलं. बोर्डिंगसाठी 1च तास उरला आहे हे तिला जाणवलं. गप्पांच्या नादात वेळ कसा गेला ते समजलंच नाही. इथे बर्गर खूप छान मिळतो असं माझ्या खूप मैत्रिणींनी सांगितलं होतं. मी पटकन घेऊन येते खायला. तुम्हाला आणू का काही काकू? सौ गोगटे म्हणाल्या, अगं नको, एवढ्या रात्री मी काही खात नाही. तू जा, ये जाऊन. रिया 10-15 मिनिटात परत आली. तिच्या हातात एक मोठा बर्गर आणि एक मोठा ग्लासभर कोक होता. ती सीटवर बसली, ग्लास खाली ठेवला आणि पटकन बर्गरबरोबर एक सेल्फी काढला आणि लगेच मैत्रिणींना पाठवलाही. सौ गोगटे यांनी कोककडे एक कटाक्ष टाकला व त्या नुसत्याच हसल्या. रियाच्या ते लक्षात आलं. फ्लाईटमध्ये डिहायड्रेशन होऊ नये म्हणून सगळ्यांनी मला सारखं काहीतरी प्यायला सांगितलंय. तसं पण मी रोज 2 लिटर पाणी पितेच. आज सगळ्या धावपळीत प्यायलंच गेलं नाही. सौ गोगटे यांनी मानेनेच हं केलं. पुन्हा थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि तेवढ्यात बोर्डिंग काउंटरवर लोक यायला सुरुवात झाली. दोघींनी आपापले बोर्डिंग पास काढले. दोघींच्या सीट्स 2 रांगा सोडूनच होत्या. सामानाची आवराआवर करून दोघीही बोर्डिंगच्या लाईनमध्ये उभ्या राहिल्या व सर्व सोपस्कार पूर्ण करून त्यांचे विमान मुंबईवरून सुटले. रात्रीचे तसे उशिराचे विमान होते. त्यामुळे टेक ऑफ घेतल्यावर लगेचच एअर हॉस्टेसेसनी डिनर सर्व करायला सुरुवात केली. रिया एकंदरीतच फ्लाईटबद्दल खूपच एक्सायटेड होती. सर्व काही कुतूहलाने बघत होती. भरलेल्या डिनर प्लेटचा फोटो काढला. आधी ज्यूस, मग मेन कोर्स, डेझर्ट आणि पुन्हा कॉफी, सगळ्याची मजा घेतली. सगळ्यांचे डिनर संपल्यावर लाईट्स घालवले गेले आणि बहुतेक सर्वजण निद्राधीन झाले. रियाला पण खूप दमायला झाले होते. लवकर झोप आली तर बरं होईल असं तिला वाटत होतं. झोपायच्या आधी एकदा बाथरूमला जाऊन आली. थोडा वेळ होतोय न होतोय तोच तिच्या पोटात अचानक मळमळायला लागलं. तिने थोडं पाणी मागितलं. ते पिऊन झालं, पण नंतर आणखीनच ढवळायला लागलं. मग उलटीसारखं वाटायला लागलं. शेवटी जाऊन ती एकदा उलटी करून आली. तोंडाची चव घालवायला पुन्हा थोडं पाणी प्यायली. काही वेळाने परत उलटीसारखं वाटायला लागलं. ती थोडीशी घाबरली. असा प्रकार आणखी 3-4 वेळेला झाला. तिची जाये गोगटे काकूंच्या लक्षात आली होती. त्यांनी तिला बोलावून घेतलं आणि काय होतंय ते विचारलं. रियाने सगळा प्रकार त्यांना सांगितला. त्या म्हणाल्या, घाबरू नकोस, ॲसिड रिफ्लक्स झालाय, बाकी काही नाही. जितक्या वेळेला उलटी होईल तितक्या वेळेला होऊ दे. सगळं शरीराच्या बाहेर जाऊ दे. खूप उलटसुलट खाणं झालेलं दिसतंय. माझ्याकडे घरी केलेली आवळा सुपारी आहे पर्समध्ये, थांब तुला देते. ती सगळत बस, बरं वाटेल. त्यांचे ते धीराचे शब्द ऐकून रियाच्या जीवात जीव आला. तिने त्यांना थँक्यू म्हटलं आणि आवळा सुपारी घेऊन ती तिच्या सीटवर येऊन बसली. नंतर 1-2 वेळेलाच उलट्या झाल्या आणि तासाभराने पोटात दुखायचं पण कमी झालं. थोड्या वेळाने चक्क तिला गाढ झोप लागली, अगदी लंडन येईपर्यंत. लंडनला 4 तासाचा लेओव्हर होता. तिथे उतरल्यावर रियाला खूपच फ्रेश वाटायला लागलं. दोघींनीही पुढच्या फ्लाईटच्या गेटवर जाऊन बसायचं ठरवलं. सर्व स्थिरस्थावर झाल्यावर गोगटे काकूंनी बोलायला सुरुवात केली. अगं रिया, मी काल बघत होते पण बोलले नाही. रागावू नकोस, पण एक सांगू, आपल्या शरीराला रोज 2 लिटर पाण्याची खरंच गरज नसते. तुला माहीतच असेल की आपल्या शरीरात 70% पाणीच असतं. निरोगी माणसाला इतक्या सहजासहजी डिहायड्रेशन होत नाही आणि असं एका दिवसात तर नाहीच नाही. पूर्वी लोक निर्जळी उपास करायचे, माहिती आहे का? काही व्हायचं नाही त्यांना एका दिवसात. उलट बरेच फायदेच आहेत त्याचे, पण सगळ्यांनी नसतात करायचे ते. रिया लक्ष देऊन ऐकत होती. बरं, पाणी कधी प्यावं? आयुर्वेद सांगतं की तहान लागली असेल तेव्हा.
म्हणजेच भूक लागली असेल तेव्हा आणि तहान लागल्याशिवाय पाणी पिऊ नये. सध्या आपण तहान आणि भूक ह्या दोन वेगळ्या जाणीवा आहेत हे विसरत चाललो आहोत. पाणीसुद्धा शरीरात पचावं लागतं. खूप पाणी पिऊन किडनीलाच त्रास होतो. शरीराला त्याचा काहीच फायदा होत नाही. उलट रक्तातलं सोडियम वाढून इतर आजार सुरू होतात. आणि जर का एवढं पाणी प्यायलं आणि सारखं खाल्लं तर शरीरात तयार होणारा ॲसिड जाणार कुठे? ते वरतीच येणार. शक्यतो प्रवासाला जाताना पोट हलकंच ठेवावं. ते केव्हाही चांगलं. रियाला काहीतरी नवीनच समजत होतं. ती एकदम भारावून बोलायला लागली. काकू, अहो मला हे माहीतच नव्हतं. मला पटतंय तुम्ही काय सांगताय ते. हल्ली मला कधी तहान लागल्याचं आठवतच नाही. मी आपली दर तासाला पाणी पितच असते. पण हल्ली डॉक्टरच सांगत असतात पाणी प्या, पाणी प्या. आणि डायटिशियनसुद्धा वजन कमी करायला तेच सांगत असतात. खूप पाणी प्यायलं की कॉन्स्टिपेशन पण होत नाही असं सांगतात. गोगटे काकू रियाला मध्येच थांबवून बोलायला लागल्या. लवकरच तू पण मॉडर्न मेडिसिन शिकणार आहेस. मॉडर्न मेडिसिन प्रत्येक अवयवाचा वेगवेगळा विचार करतं. आयुर्वेद अख्ख्या शरीराचा एकत्रित विचार करतं. म्हणून आयुर्वेदिक औषधांचे साईड इफेक्ट्स कमी असतात. अगं वजन कमी करायला पाण्याचा उपयोग होत नाही. त्यासाठी शरीरातली फॅट बर्न करणं आणि पोटातलं अन्न चांगल्या पद्धतीनं पचलं जाणं महत्त्वाचं आहे. आणि कॉन्स्टिपेशन कमी करायलाही पाण्याचा काही फायदा नसतो. अगं साधा विचार कर. सॉलिड वेस्ट आणि पाणी या दोघांचा शरीरातून बाहेर पडायचा मार्ग वेगवेगळा नाही आहे का? ते ऐकून रियालाही हसायला आलं. ती म्हणाली, खूपच माइंड ब्लोईंग आहे हे सर्व. मी कधी असा विचारच केला नव्हता. मग नेमकं कधी आणि किती पाणी प्यायचं? गोगटे काकू हसून म्हणाल्या, तू आत्ता विचारतेस, नंतर म्हणशील कुठल्या कोण बाई त्यांनी लंडन एअरपोर्टवर माझी शाळा घेतली म्हणून. रियाला पटकन कसं रिॲक्ट व्हावं ते कळेना. तिला ह्या काकू खूपच आवडल्या होत्या. त्यांचं बोलणं ऐकतच राहावं असं तिला वाटत होतं. ती एकदम सावरून म्हणाली, नाही हो काकू, किती छान सांगितलं. खरंच किती कन्व्हिन्सिंगली बोलता तुम्ही. ते ऐकून गोगटे काकू म्हणाल्या, जेवताना दर 2-4 घासांमध्ये थोडं थोडं पाणी प्यावं. म्हणजे सगळ्या अन्नाची छान पेस्ट होते आणि मग ते पचायला सोपं जातं. रोजचा चहा कॉफी वगैरे ठीक आहे. खूप मेहनतीचं काम केल्यावर, उन्हातून आल्यावर थोडा वेळ थांबून जरूर पाणी प्यावं. पण कारण नसताना, चाळा म्हणून आणि वजन कमी करायचं आहे म्हणून अजिबात पाणी पिऊ नये. पाण्यात बराच वेळ ठेवलेला पदार्थ फर्मेंट व्हायला म्हणजे आंबायला सुरुवात होते. इडली डोश्याचं पीठ आंबतं ना तसं. मग तो पदार्थ पोटात आतून चिकटतो आणि म्हणून मग कॉन्स्टिपेशनची समस्या सुरू होते. पाणी हे जीवन आहे, पण ते पुराच्या रूपात आलं तर जीवन घेतंही. पोटातल्या पाण्याचंही अगदी तसंच आहे. रिया खूपच खुश झाली आणि म्हणाली, अहो तुम्ही मला शिकवायला हव्या होत्या. तुमचे स्टुडंट्स खूपच लकी आहेत. त्यावर काकू म्हणाल्या, हे विज्ञान आहे, ते समजून घेतलं पाहिजे आणि त्याचा सारासार विचार करून ते वापरलं पाहिजे. आज मॉडर्न मेडिसिन हे रोगाची तात्पुरती लक्षणं दूर करतं, पण त्याच्या मुळाशी जाऊन त्याचं निदान करत नाही. मानवी शरीराचा होलिस्टिक विचार करायला पाहिजे. रिया म्हणाली, माझा मेडिकलचा कोर्स चालू व्हायच्या आधी तुम्ही मला भेटलात हे खूप छान झालं. मी नक्की लक्षात ठेवीन हे. आणि हो, मला आयुर्वेदाबद्दल खूपच इंटरेस्ट निर्माण झाला आहे. मी आणखी नक्की वाचेन त्याबद्दल. तुमचं ईमेल मला द्याल का? आपण टचमध्ये राहू. गोगटे काकू म्हणाल्या, अगं हो तर, हा घे. आणि आपल्याला अजून अर्धा प्रवास करायचा एकत्र. पण मी मात्र बोर नाही करणार तुला आता. आपण तुझ्याबद्दल बोलू. जरा पाय मोकळे करून हा एअरपोर्ट तरी बघून येऊया. दोघीही उठल्या आणि गप्पा मारत एक फेरफटका मारायला निघाल्या. कित्येक हजारो वर्षांपूर्वीचा आपला आयुर्वेद आणि त्यातलं मौलिक ज्ञान किती कालातीत आहे नाही? पुढची अगणित वर्षे ते आपल्याला नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे. धन्यवाद.